नमस्कार, मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचं या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत खेकडा भजी। अगदी गाड्यावर मिळते तशी, किंवा जर कोण सिंहगडावर जर गेला असेल तर तिथे मिळते जशी भजी असते खुसखुशीत खेकडा भजी, त्या टाईपची आपल्याला भजी आज बनवायची आहे। तुम्ही पाहू शकता भजी कशी खुसखुशीत बनली ती। तुम्ही ती केचप बरोबर चटणी बरोबर कशावरही खाऊ शकता। तर ती कशी बनवायची ते आता आपण त्याचं साहित्य आणि कृती त्याची पाहूया। कांदा भजी करण्यासाठी बघा इथे मी 8 कांदे असे सोलून घेतलेले आहेत आणि इथे बेसन घेतलेलं आहे, चटणी 1 चमचा घेतलेली आहे, ओवा थोडासा घेतला 1 छोटा चमचा आणि हळद घेतली 1 चमचा, मीठ घेतलं 1 चमचा, कोथिंबीर घेतली बारीक चिरून, मिरची 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली, तर कॉर्नफ्लोअर 2 चमचे घेतलेले। आता आपल्याला हा कांदा आहे तो उभा पातळ चिरून घ्यायचा आहे। इथे बघा कांदे आपण बारीक पातळ चिरून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी मीठ टाकायचं आहे। जे मसाले आहेत ते आपण टाकून घेऊया। मीठ 1 चमचा टाकलं आहे, मिरची पावडर 1 चमचा टाकली आपण, मिरची बारीक चिरलेली, हळद, सगळ्यात आधी आपल्याला हे चांगलं मिक्स करायचं आहे। ओवा टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। मिठाने ह्याला पाणी सुटतं, त्याच्यामध्ये आपल्याला भजीचं मिक्सचर भिजवताना पाण्याची एक्स्ट्रा गरज भासत नाही, म्हणून आपण आधी मीठ लावून हे सगळे मसाले लावून घेतोय। असं चांगला चुरून घ्यायचा व्यवस्थित कांदा। पाहू शकता आता आपल्याला ह्याच्यात सगळे बेसन आणि कॉर्नफ्लोअर टाकायचे। 2 चमचे कॉर्नफ्लोअर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे बेसन टाकायचे। चांगला आता हे मिक्स करून व्यवस्थित करून घ्यायचे। इथे बघा आपण सगळं मिक्सचर मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता तुम्ही पाहू शकता व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे आपल्याला हे भजीचं मिक्सचर। खेकडा भजी करतोय आपण, त्यामुळे आपल्याला जास्त त्याच्यामध्ये बेसनचं पीठ वगैरे टाकायचं नाही आहे, नाहीतरी भजी गोल गोल होऊ शकते। आता आपण ह्याला तळायला घेऊया। बॅटर आपलं व्यवस्थित मिक्स झालंय। इथे असंच उचलायचे भजी आपल्याला आणि सोडायचे। ह्याचा गोळा करत असा बसायचा नाही, असा सरळ असं उचलायचं आणि सोडायचं आहे आपल्याला तेलामध्ये। एवढं तेल तापलंय, आपण भजी सोडत जाऊया। भजी बघा, भजी तेलामध्ये सोडल्या लगेच त्याला हलवायची नाही, सेट झाल्यानंतर थोडी आपण त्याला पलटी मारून घ्यायची, थोडं हलवून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित। तुम्हाला दिसत असेल त्याचा बरोबर खेकडा भजीसारखं झालंय, ते गोल गोल अजिबात झालेलं नाही, बेसनचं प्रमाण सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे आपलं। आता ह्याला अजून 2-3 मिनिटं आपण ह्याला चांगलं शेकून घेऊया। भजी बघा आपली व्यवस्थित भाजलेली आहे, रंगसुद्धा व्यवस्थित आला आहे, त्याला छान भाजलेली आहे। आता याला आपण काढूया। व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आणि आपल्याला पेपरवर काढून घ्यायचं आहे। इथे बघा आपली दुसरी बॅच सुद्धा तळून तयार आहे। आता याला आपण मिरची थोडीशी तळून घेऊया।
तुम्ही पाहू शकता ही खुसखुशीत बनली बघा भजी. आवाज येत असेल तुम्हाला. हे बघा आतपर्यंत व्यवस्थित शेकलेले खुसखुशीत झाले. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल. तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.